हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत पॉपलेट फिश फ्राय। तर त्यासाठी मी इथं पॉपलेट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याला आता आपण मसाला लावणार आहोत। पॉपलेटला लावण्यासाठी मी मसाला घेतलेला आहे। हळद, लाल तिखट, मीठ आणि लिंबू। मीठ हे चवीप्रमाणे टाकायचं आहे। अर्धा चमचा हळद घेतलेले आहे, 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे आणि 1 लिंबू पिळून घेतलेला आहे। आता हा मसाला मी सर्व एकत्र करत आहे। मला असं एकत्र करायचं आहे आणि तो आता आपल्या फिशला लावून घ्यायचा आहे। आता ह्या पीसला मी एक एक करून मसाला लावून घेत आहे। मी आता फिशला हा असा मसाला लावून घेत आहे। प्रत्येक असं चांगलं त्याला आतमध्ये मसाला लावून घ्यायचा आहे, म्हणजे आतपर्यंत मसाल्याची चव जाते आणि मग मासाही तळल्यावरती छान लागतो। असं मी दोन्ही बाजूला मस्त मसाला लावून घेत आहे। मसाला लावून असंच 10 मिनिटं हा पॉपलेट ठेवून द्यायचा आहे। त्याला मसाला त्याला आत मुरला पाहिजे। मुरल्यानंतर आता आपण तो तळायला घेणार आहोत 10 मिनिटांनी। पॉपलेट तळण्यासाठी मी रवा, थोडंसं तांदळाचं पीठ, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे आणि मगाशी जे आपण मसाला लावून ठेवलेलं पॉपलेट आहे ते आता आपण तळायला घेऊ। तळण्यासाठी मी गॅसवर आता असा हा पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मी आता तेल घालून घेत आहे। हे आता मिक्स करून घेत आहे। रवा, तांदळाचं पीठ, लाल तिखट आणि मीठ। ह्या पॉपलेटला मी रवा लावत आहे। चांगला असा रवा लावून घ्यायचा आहे, म्हणजे पॉपलेट हे कुरकुरीत होईल। आता हे गरम झालेलं तेल मी पॉपलेट असं टाकून घेते। पॉपलेट आता तेलामध्ये असं तळून घ्यायचं आहे। एक बाजूने आता चांगला तळलेला आहे। आता दुसरी बाजू आपण तळून घेणार आहोत तेलामध्ये। तळून झालेला आहे आपला पॉपलेट। आता तो आता मी काढून घेत आहे। तयार झालेला आहे आपला पॉपलेट तळून।